नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 11 वाजलेत. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या सविस्तर या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. मात्र बुलेटिनची सुरुवात धक्कादायक बातमीने, कारण पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. मागील वर्षभरापासून आमदार जगताप आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. भाजपचे कार्यक्षम फायरब्रँड नेते अशी ओळख असलेल्या जगताप यांचा सामाजिक व्यासंग मोठा होता. सन 2004 ते 2014च्या निवडणुकांमध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड शहराचं 3 वेळा प्रतिनिधित्वही केलं. शहर प्रगतीपथावर नेण्यासाठी देखील जगताप यांचं मोठं योगदान राहिलं आहे. आणि आपण सविस्तर अपडेट्स घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत. गोविंद, मनाली, अत्यंत दुःखद ही बातमी आहे. पिंपरी चिंचवड शहराची ओळख आणि खऱ्या अर्थाने भाजपची सत्ता ज्यांच्या नेतृत्वात आली ते आमदार लक्ष्मण जगताप आज सोडून गेलेले आहेत. त्यांचं आज सकाळी निधन झालंय. त्या संदर्भातली माहिती अधिकृतपणे देण्यात आलेली आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांची मोठी ओळख होती. सगळ्या क्षेत्रात त्यांचा मोठा व्यासंग होता आणि सगळ्याच पक्षातील नेत्यांची त्यांची अत्यंत जवळीक होती. अगदी शरद पवार असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. अशा जगतापांचं मागील वर्षभरापासून ते आजाराने ग्रस्त होते आणि एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभरापूर्वी त्यांनी चांगला प्रतिसादही दिला होता. मात्र अखेर त्यांची जी झुंज आहे ती आज संपलेली आहे आणि सकाळी आज त्यांचं निधन झालंय. मोठी दुर्दैवी घटना मानली जाते. भाजपला मोठं शोककळा पसरलेली आहे भाजपमध्ये आणि एकंदर बघितलं तर आता जे कार्यकर्ते आहेत ते भावूक झालेले आहेत. आमदार जगताप यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांची मुलगी, त्याचबरोबर मोठं कुटुंब, 2 भाऊ आणि मोठं कुटुंब आहे. चिंचवड विधानसभा मतदार क्षेत्रात त्यांची असलेली कामं, त्यांनी केलेली वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी केलेली मांडणी असेल, त्याचा पाठपुरावा असेल, किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपरी चिंचवड शहरात भाजपची एक हाती सत्ता ज्यांच्यामुळे आली, ज्यांच्या नेतृत्वाली शहराध्यक्ष असताना, अशी ओळख म्हणून त्यांना कार्यक्षम फायर ब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख होती. तो नेता आज हरवलेला आहे. काही दिवसांपूर्वीच आपल्याला माहिती आहे पुण्यातल्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं. तोही भाजपला मोठा धक्का होता आणि त्या पाठोपाठ आता आमदार जगताप यांचं निधन झालेलं आहे. त्या संदर्भातली माहिती जी आहे ती डॉक्टरांकडनं देण्यात आली. आज दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे केले जाणार आहेत ही माहिती थोड्या वेळानंतर दिली जाईल. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर असतील, ते आता त्यांच्या दर्शनासाठी म्हणून या हॉस्पिटलमध्ये येताना दिसत आहेत. म्हणाली अगदी बरोबर आहे गोविंद. जसं तुम्ही म्हणालात, गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनातून पक्ष कुठे सावरत असतानाच त्यांना आता आणखी एक धक्का बसलेला आहे. ते म्हणजे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालेलं आहे. कर्करोगाशी झुंज अपयशी झालेली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजारामुळे आज निधन झालंय. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत दादा, आणखी एक खूप मोठा धक्का भाजपला बसलेला आहे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानं. गेल्या 15 दिवसातला हा दुसरा धक्का, दुसरा आघात आम्हा सगळ्यांच्या मनावर आहे. मुक्ताताईंचे दिवस कार्यही अजून व्हायचे आहे, श्रद्धांजलीची सभाही व्हायची आहे. तोपर्यंत आम्हाला लक्ष्मण भाऊंच्या अंत्यसंस्काराला जावं लागणार. एक प्रचंड जिद्दी, सर्वसामान्यांमध्ये काम करणारा, दरबारी राजकारण नाही लोकांचं राजकारण करणारा एक जननेता गेला. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या प्रकाराने मुक्ताताईंनी, लक्ष्मण भाऊंनी आजारी असताना अँब्युलन्स मधून येऊन मतदान केलं, हे मतदान झालं नसतं तर महाराष्ट्रातलं बदललेलं राजकीय चित्र एखाद्यावेळेस बघायला मिळालं नसतं. कारण राज्यसभेमध्ये 3री जागा लागल्यामुळे, मतं 123 पडल्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल भारतीय जनता पार्टीची वाढली की आपल्याला समोरची अस्वस्थता ही एनकॅश करता येईल. पण अशा जिद्दी नेत्याला, सहकार्याला, लोकनेत्याला आम्ही हरवून बसलेलो आहोत. कॅन्सर सारख्या आजारावरही त्यांनी, आजचा नाही ना हे डिटेक्शन, हे गेले जवळजवळ 2-2.5 वर्ष ज्या प्रकाराने त्यांनी मात केली,
बरे होत चालले होते. शेवटच्या आठवड्यामध्ये पुन्हा गडबड झाली. आम्ही सगळेजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी ही परमेश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद चंद्रकांत दादा आपल्या या प्रतिक्रियेसाठी. तर आमदार लक्ष्मण जगताप यांचं पुण्यामध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालेलं आहे. भाजपचा फायरब्रँड नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या निधनानं संपूर्ण भाजप पक्षामध्ये शोककळा पसरलेली आहे.